श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 23. या अध्यायाच्या नित्य पठनाने श्रवणाने घरात सोने टिकून राहते. अध्यायाला सुरुवात करूयात. सौराष्ट्र गावाहून मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ फिरत फिरत तेलंगणात गेले. तेथे गेल्यावर त्यांनी गोदावरीच्या संगमावर स्नान करून आत्मलिंग शिवाची पूजा केली. तेथून ते औंढा नागनाथ, परळी वैजनाथ वगैरे सर्व तीर्थ उरकून गर्भगिरी पर्वतावर वाल्मिकी ऋषींचे स्थान आहे तेथे आले. ते अरण्य फार घनदाट होते. अशा त्या घनघोर व भयान अरण्यातून प्रवास करण्याची वेळ येताच मच्छिंद्रनाथ दचकले. त्यांना एवढे घाबरण्याचे कारण म्हणजे श्रीराज्यातून निघताना मैनाकिनीने त्यांच्या झोळीत कनकवीट टाकली होती. हे होय, ती वीट वाटेत चोर नेतील या भीतीने त्यांच्या जीवाची घालमेल झाली होती. गोरक्षनाथांच्या लोभाची परीक्षा पाहण्यासाठीच ही सर्व भीती होती. मच्छिंद्रांना भीती कशाची असणार? ते गोरक्षनाथांना जवळ घेऊन एकसारखे विचारी, काय रे, त्या अरण्यात चोरांची भीती नाही ना? हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी वाटते, असा विचार गोरक्षनाथांच्या मनात आला. गुरुजवळ काहीतरी मौल्यवान असले पाहिजे, त्यामुळे अशी भीती त्यांना वाटत असेल, असा गोरक्षनाथांनी तर्क केला. या भीतीच्या निवारणाचा विचार करत ते मुकाट्याने चालत होते. इतक्यात एका ठिकाणी पाणी दिसले. तिथे मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना जरा थांबायला सांगितले व आपली झोळी त्यांच्याजवळ देऊन ते शौचास गेले. गोरक्षनाथांना झोळी जड लागली, त्यामुळे त्यांनी झोळीत काय आहे हे पाहिले. तो त्यांना सोन्याची वीट दिसली. तिला पाहून हेच गुरुच्या भीतीचे कारण आहे हे समजून त्यांनी ती वीट फेकून देऊन विटेच्या आकाराचा दगड त्यामध्ये ठेवला आणि आपण पुढे चालू लागले. मच्छिंद्रनाथही शौचाहून आल्यावर चालू लागले. गुरु मागून येत आहे असे पाहून गोरक्षनाथ त्यांची वाट पाहत एका झाडाखाली विश्रांती घेत बसले. इतक्यात एक विहीर दिसली. तेथे त्यांनी स्नान उरकले. मीननाथालाही स्नान घातले व नित्यकर्म उरकून घेत असताना मच्छिंद्रनाथ तेथे येऊन पोचले. पुढे काही भीती नाही ना, असे पूर्वीप्रमाणे विचारू लागले. गोरक्षनाथ म्हणाले, भीती सगळी मागेच राहिली. आता अजिबात काळजी न करता स्वस्थ राहावे. गोरक्षनाथांचे उत्तर ऐकून मच्छिंद्रनाथांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्यांना मिळालेल्या विटेची गोष्ट सांगितली व त्यामुळे वाटणारी भीतीही पुन्हा एकदा बोलून दाखवली. ते ऐकून गोरक्षनाथ म्हणाले, आता आपल्याला भीती नाही. हे ऐकून मच्छिंद्रनाथ वीट पाहण्यासाठी तळमळू लागले. परंतु गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांचा हात धरला आणि दोघेही आपापल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्यास निघाले. निघण्यापूर्वी मच्छिंद्रनाथांनी झोळी तपासली. त्यावेळी झोळीत सोन्याची वीट नाही हे त्यांच्या लक्षात आले. तो गोरक्षनाथांना ते पुष्कळ रागावले व मोहाने त्यांना रडून त्यांनी एकच गोंधळ माजवला. त्या दुःखाने ते इतके वेडे पिसे झाले की ते गडबडा लोळू लागले व वेड्यासारखे नाचू लागले. ते गोरक्षनाथांवर देखील खूप संतापले. मच्छिंद्रनाथांचे हे जिव्हारी लागणारे बोलणे ऐकूनही गोरक्षनाथ गप्पच राहिले, शांत राहिले. त्यांनी गुरुचा हात धरून त्यांना पर्वत शिखरावर नेले. जाताना गोरक्षनाथांनी पर्वतावर सिद्धयोग मंत्र जपून लघवी केली. त्यामुळे सर्व पर्वत लगेच सुवर्णमय झाला. त्यानंतर लागेल तेवढे सोने घेण्यास त्यांनी गुरुला विनंती केली. ते अघटित कृत्य पाहून गुरूंनी गोरक्षनाथांची वाहवा केली. त्यांना आलिंगन देऊन पोटाशी धरून म्हणाले की, बाळ गोरक्षा, तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन मी काय करू? अशा तऱ्हेने पुष्कळ उपमा देऊन त्यांनी शिष्याची पुष्कळ स्तुती केली. गुरुचे बोलणे ऐकून गोरक्षनाथांनी आजपर्यंत गुरूंनी ती वीट का जपून ठेवली होती ते सांगण्याबद्दल आग्रह धरला. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की, माझ्या मनात असा हेतू होता की आपल्या देशात गेल्यावर साधू संतांची पूजा करावी, भंडारा घालावा. गुरुची ही इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन गोरक्षनाथांनी दिले. मग त्याप्रमाणे गोरक्षनाथांनी गंधर्वास्त्र मंत्र योजून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली. त्याबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नाथांना वंदन करून काय आज्ञा आहे असे विचारू लागले. तेव्हा गोरक्षनाथांनी सांगितले की, आणखी काही गंधर्वांना बोलवा आणि त्यांना चारही दिशांना पाठवून बैरागी, संन्यासी, जपी तपी, साधू संत, देव, गंधर्व, दानव व किन्नर या सर्वांना इथे आणावे, कारण आम्हाला इथे अन्नदान करायचे आहे. हे ऐकून चित्रसेनाने 100 गंधर्व आणून सर्वांकडे पाठवले. ते गंधर्व पुष्कळांना आमंत्रण करून त्यांना घेऊन आले. जपी तपी योगी, याशिवाय शुक्राचार्य, दत्तात्रय, याज्ञवल्क्य, वसिष्ठ, वामदेव, कपिल, व्यास, पराशर, नारद, वाल्मिकी वगैरे सर्व मुनिगण तेथे थोड्याच वेळात येऊन पोहोचले. हे सर्व झाल्यावर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना नम्रपणे म्हणाले की, जेवणावळीस पुष्कळ मंडळी जमली आहेत, तेव्हा मागे वाटेत टाकून दिलेली तुमची सोन्याची वीट मी आणून देतो. ती घेऊनच हा समारंभ साजरा करावा. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाले की, तुझ्यासारखा उत्तम शिष्य माझ्याजवळ असल्यावर मला सोन्याच्या विटेची चिंता करून काय करायचे आहे? यावर गोरक्षनाथ हसून समाधानाने म्हणाले,
सर्व यथासांग व्यवस्थित पार पडेल. हा सर्व आपल्याच कृपेचा प्रसाद आहे, माझे त्यात काही नाही. असे बोलून ते गुरुच्या पाया पडले व सर्व व्यवस्था करतो, आपण काळजी करू नका, स्वस्थ रहा, असं त्यांनी त्यांना सांगितले. नंतर ते एकेका कामाला मागे लागले. त्यांनी अष्टसिद्धींना बोलावून त्यांच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन अनेक चांगली पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली. नंतर त्यांनी इतरही सर्व व्यवस्था नीट ठेवून काही कमी पडू नये याची काळजी घेतली. अशा तऱ्हेने गोरक्षनाथांनी समारंभाची व्यवस्था केली. तेव्हा सर्वांना अतिशय आनंद झाला. अशा या सुंदर भोजन समारंभास गहिनीनाथ मात्र आले नव्हते. म्हणून गोरक्षनाथांनी ही गोष्ट मच्छनाथांना सुचवली. तेव्हा मच्छनाथ म्हणाले की मधु ब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठव आणि पुत्रासह त्यांना घेऊन येण्यास सांग, म्हणजे ते त्यांना आणेल. मच्छनाथांच्या सांगण्यावरून गोरक्षनाथांनी चित्रसेन गंधर्वाला सर्व वृत्तांत कळवला व त्यांच्या अनुमतीने एक पत्र लिहिले. ते त्यांनी सुरोचन नावाच्या गंधर्वाला दिले. ते घेऊन तो कनकगिरीच्या मधु ब्राह्मणाकडे गेला व इकडचा सर्व सविस्तर वृत्तांत सांगितला. मग तो ब्राह्मण मोठ्या आनंदाने मुक्काम करत मुलास व गहिनीनाथास घेऊन निघाला. मजल दरमजल करत ते पोहोचले. तेव्हा त्यांनी गहिनीनाथाला मच्छनाथांच्या पायावर घातले. गहिनीनाथास मच्छनाथांनी मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. त्यानंतर हे गहिनीनाथ म्हणजे करिभंजन नारायणच असल्याचे त्यांनी सर्वांना सांगितले. तेव्हा भगवान शंकरांनी मच्छनाथांना सांगितले की आम्हाला पुढे अवतार घ्यायचा आहे. त्या प्रसंगी मी निवृत्तीनाथ या नावाने प्रकट होईल व हा गहिनीनाथ मला अनुग्रह देईल. म्हणून आता याला आपण अनुग्रह देऊन सर्व विद्यांचे अधिकारी करावे. ते ऐकल्यावर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांकडून गहिनीनाथाला लगेच अनुग्रह दिला. मग सर्व देवांच्या समक्ष त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. हा समारंभ सतत 1 महिनाभर चालला होता. मग गोरक्षनाथांनी कुबेराला विनंती केली, तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि आम्हाला अमोल अशी वस्त्रभूषणे दे, म्हणजे ती या सर्व मंडळींना देऊन निरोप देता येईल. हे ऐकून कुबेर म्हणाला, तुमचा पर्वत इथेच राहू द्या, मी सर्व भूषणे आणि वस्त्रे देतो. त्याप्रमाणे त्यांनी पुष्कळ वस्त्रे व हर तऱ्हेचे पुष्कळ अलंकार आणून दिले. त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने निरोप घेतला. हा समारंभ उरकल्यावर उपरीक्ष वसुंबरवर मीननाथाला सिंहलद्वीपी त्यांच्या आईकडे पाठवून दिले. तिथे त्यांनी मच्छिंद्रनाथांचा सर्व वृत्तांत तिला सांगितला. तेव्हा मच्छिंद्रनाथांची भेट न झाल्याने तिचा जीव कासावीस झाला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते पाहून एकदा तुला मच्छिंद्रनाथ भेटतील, तू काही काळजी करू नको, असे सांगून उपरीक्ष वसू आपल्या स्थानी गेले. इकडे गर्भगिरी पर्वतावर गहिनीनाथांच्या अभ्यासासाठी गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ राहिले. उमाकांतही तेथेच होते. त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्यास्त्राची योजना करून कुबेर आपल्या स्थानी परत गेले. अदृश्यास्त्राच्या योजनेमुळे सुवर्णाचा वर्ण लपून गेला. शंकर त्या पर्वतावर राहिले. ते अजूनही तेथेच आहेत. त्यांना शंकर म्हणजेच म्हातारदेव असे म्हणतात. त्यांच्या पश्चिमेला कानिपनाथ राहिले. त्यांनी त्या गावाचे नाव मढी असे ठेवले. त्यांच्या दक्षिणेस मच्छनाथांनी वस्ती केली. त्यांच्या पूर्वेस जालिंदरनाथ राहिले. त्याच पर्वताच्या पलीकडे वडवानळ गावी नागनाथ राहिले. तर विटे गावात रेवणसिद्धांनी वस्ती केली. गर्भाद्री पर्वताच्या डाव्या बाजूला गोरक्षनाथ राहिले. त्यांनी तेथेच गहिनीनाथांकडून विद्याभ्यास मोठ्या कसोशीने करून घेतला. 1 वर्षात ते सर्व विद्यात निष्णात झाले. मग गोरक्षनाथांनी आपल्या मधु ब्राह्मणाकडे त्यांना पाठवले. पुढे या सर्वांनी पुष्कळ दिवस तेथे राहून शके 1000 या वर्षी तिथे समाध्या घेतल्या. या सर्व समाध्यांच्या मग कबरी झाल्या. एकदा औरंगजेब बादशाहाने या समाध्या कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्यांना सांगितले की त्या तुमच्या पूर्वजांच्या आहेत. तेव्हा लोकांनी मूळ नावे बदलून दुसरी नावे ठेवली. ती अशी: जानपीर असे नाव जालिंदरांना दिले गेले. गैबीपीर हे गहिनीनाथांना दिले गेले. मच्छनाथांना मायंबा तर कानिपनाथांना कान्होबा अशी नावे ठेवून यवन पुजारी ठेवले. कल्याण कलबुर्गीला बाबा चैतन्य यांची समाधी होती. तिचे नाव बदलून राजबागसर असे ठेवले. नंतर गोरक्षनाथ आपल्या आश्रमी सर्वांना ठेवून तीर्थयात्रेला गेले. तो नवनाथांचा उर्वरित जो प्रवास आहे तो आपण पाहणार आहोत नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 24 मध्ये. अलख निरंजन आदेश.